आता वेळ कोणती आहे? सकाळी. संध्याकाळी काय करता तुम्ही? जेवतो. अजून काही? झोपतो, खेळतो. अजून काही? बर, घरी असल्यावरती काय करता? घरी असल्यावरती काय करता? मोबाईल पाहतो. वा, मला वाटलं कोणीतरी दिवाबत्ती करत असेल घरी. करत का कोणी? मग संध्याकाळी कोणता श्लोक म्हणता तुम्ही? शुभम करोति आरोग्यम शत्रुबुद्धि दीपक ज्योती. मग या श्लोकामध्ये काय सांगितलं? पहिल्याच ओळीमध्ये आरोग्य हे मोठं धन आहे. आता तुम्हाला एक दोन प्रश्न विचारतो किंवा दोन पर्याय देतो, तर तुम्ही एक पर्याय निवडायचा आहे. एकीकडे आहे भरपूर पैसा, सगळ्या सुखसोयी आहेत त्याच्याकडे, परंतु आरोग्य चांगलं नाही, काय सतत आजार आहे. आणि दुसरी व्यक्ती आहे की मुबलक प्रमाणात जेमतेम त्याच्याकडे पैसा आहे, दररोजच्या आपण जे काही त्याला गरज असते तेवढी तो भागवतो आणि आरोग्य हे चांगलं आहे. तर तुम्ही कोणतं निवडायचंय? पहिलं का दुसरं? नक्की. आजच्या या जगात काय झालेलं आहे की आपण सर्वजण पैशाच्या मागे लागलोय आणि पैशाच्या मागे लागता लागता आपण आपलं आरोग्य हरवून बसलोय. तुम्ही तरुण, आता पुढे तरुण होणार आहात. तुमच्याकडे तुमची स्वप्न आहेत, तुमची जबाबदारी आहे, तुमची आव्हान आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय करायला पाहिजे? आपलं आरोग्यही सांभाळायला पाहिजे. आता संत तुकाराम महाराजांचा एक सुंदरसा अभंग होता, रोगी आला काय कळे सुखाचे मोह. म्हणजे काय सांगितलं की जो रोगी व्यक्ती आहे, तो सतत आजारी आहे, त्याला ज्यावेळेस त्या आजाराच्या वेदना खूप होत आहेत, तर त्याच वेळेस त्याला खरं कळतं की आरोग्य म्हणजे काय असतं. ज्या वेदनातून तो कितीही पैशावाला असला, काही असला, कितीही पैसा असला, सुखसोयी असल्या, तरी त्या वेदनांतून त्याला जावंच लागतं. या वेदना कमी करायच्या असतील तर आतापासूनच आपल्याला आपलं आरोग्य हे सांभाळावं लागणार आहे. आता प्रत्येक वेळेस आरोग्य म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं आरोग्य म्हणजे काय असेल? काय असेल आरोग्य म्हणजे? तुम्हाला काहीतरी वाटत असेल ना, आरोग्य म्हणजे काय? फक्त आजार नसणे, बरोबर आहे का? का चुकीचं आहे? चुकीचं आहे ना? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. म्हणजे त्याच्याच बरोबर काय सांगितलंय, नुसतं शरीर आरोग्यदायी असणं आवश्यक नाही, तर त्याच्याबरोबर मनही आरोग्यदायी पाहिजे. म्हणजेच मानसिक स्वास्थ्य त्याला आपण म्हणतो, मानसिकता. मन जर का त्याचं चांगलं असेल तरच तो त्या आरोग्याचा उपभोग घेऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे सामाजिक आरोग्य. म्हणजे तीन गोष्टींचा आपल्याला समतोल साधायचा, त्यावेळेस आपण म्हणतो की तो आरोग्यदायी जीवन आहे. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की जे कुठले तुम्ही आतापर्यंत प्रभावशाली व्यक्तींची काही चित्र किंवा पुस्तकं वाचलेली असतील, वाचलेले किंवा तुमच्या पाठ्यक्रमात किंवा अभ्यासक्रमामध्ये पण त्यांचे काही पाठ किंवा धडे असतील, तर त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अशी कुठली एक गोष्ट वेगळी जाणवते? काही जाणवते का? तुम्ही वाचलेले किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पण काही पाठ आहेत त्याचे? विचार करा बरं. काहीच नाही आठवत. त्यांचं आणि आपल्यामध्ये एकच साम्य, म्हणजे एकच वेगळेपण आहे, ते म्हणजे सकाळची उठायची सवय.
आपण सकाळी किती वाजता उठतो? 5 वाजता उठणारे हात वरती करा बरं. 6 वाजता उठणारे, 7 वाजता उठणारे, 8 वाजता, 9 वाजता, जेवढे काही प्रभावशाली व्यक्ती होते, म्हणजे रतन टाटा घेऊया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम घेऊया, कोणतीही तुम्ही प्रेरणादायी जे काही श्रोते किंवा जे महान व्यक्ती होऊन गेले, त्यांच्या आणि आपल्यामध्ये एकच वेगळेपण होतं, ते म्हणजे सकाळची उठायची सवय. आता जर का एका व्यक्तीने मिरॅकल मॉर्निंग या नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात एका लेखकाने असं सांगितलेलं आहे की 99% लोक भारतातले ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचतच नाही किंवा ते पूर्ण त्यांची क्षमता वापरतच नाही. आता काय क्षमता असते आपल्यात? जी काय प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीची एनर्जी, प्रत्येकाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्षमता असते, पण तो त्या पूर्ण ताकदीने वापरतच नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे, रियर व्ह्यू सिंड्रोम. तुम्ही किती जण गाडी चालवताना पाहिलेलं आहे? किती जण गाडी चालवतात? तुमच्या गाडीला आरसा आहे का? गाडीला आरसा असेल, तुम्ही गाडी चालवताना सारखं त्या आरशामध्ये पाहिलं तर काय होईल? मागचं दिसेल पण पुढे काय होईल? ऍक्सिडेंट, अपघात होईल. आपण हेच करतो प्रत्येक वेळेस. काय करतो? भूतकाळात जातो आणि भविष्य काळात त्याचं काही तडजोड करत नाही. मिरर सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक वेळेस काय म्हणतो की मागच्या वर्षी मी एखादं काम करायला घेतलं होतं आणि ते माझ्याकडून शक्य झालेलं नाही, याही वर्षी ते होणारच नाही. का तर मागच्या वर्षी साध्य नाही झालं म्हणून या वर्षी होणारच नाही. जे आपण भूतकाळाशी त्याच्याशी तडजोड करतो आणि त्याच्यामुळे आपण आपली क्षमता गमावतो. त्यावेळेसचे जे काही आव्हानं असतील ते काम पूर्ण करण्यासाठी, ते आणि आत्ताच काम करण्याची आव्हानं असतील तर ते वेगवेगळे असणार आहेत. आता तुम्हाला सांगितलं मागच्या याही वर्षी जर का तुमचं उदाहरण याच्यात द्यायचं झालं तर प्रत्येक वेळेस आपण काय सांगतो? मला हे काम करायचंय. करतो का आपण? त्याच्यात फक्त चुका आणि अडथळे शोधत आपण ते काम करत नाही. आता तुम्ही म्हणताय सकाळी लवकर उठायचंय, जे 8 वाजता, 9 वाजता, 7 वाजता उठताय. कधी उठलं पाहिजे? कधी उठलं पाहिजे? आपल्या अध्यात्मामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्याचं. सूर्य उगवताना आधी, अजून ब्रह्ममुहूर्त कोणी ऐकलेलं आहे का? किती वाजता सांगितलंय ब्रह्ममुहूर्तावरती उठणं? म्हणजे सकाळी 4 ते 6च्या दरम्यान तुम्ही लवकरात लवकर उठायला पाहिजे. आपण उठतो किती वाजता? 8, 7, 6. आता पहिलं काम काय करायचंय आपल्याला? ब्रह्ममुहूर्तावरती उठायचंय. आता उठल्यानंतर काय करायचंय? आता तुमचा दुसरा प्रश्न आहे, 4 वाजता मी उठू शकत नाही. उठू शकतो का? उठू शकतो? किती जण आहेत की जे उठू शकत नाहीत? बरं, हात वरती करणार नाही, त्यांच्यासाठी एक 5 स्टेप दिलेले आहेत. 5 पद्धतीचा अवलंब करायचा म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास मदत होईल. ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी 4 वाजता उठवायचंय. जेवढे प्रभावशाली व्यक्ती होऊन गेले ते सकाळी 4 वाजता उठतात आणि आपला मोबाईल घेऊन मोबाईल खेळतात. बरोबर ना? लवकर उठायचं असेल तर त्याच्यासाठी 5 स्टेप्स दिलेले आहेत. पहिला आहे, रात्री झोपण्यापूर्वीच आपण आपल्या मनाशी ठरवायचं की मी उद्या सकाळी 4 वाजताच उठणार आहे. आपण काय म्हणतो? अरे यार, सकाळीच उठावं लागेल, लवकर उठावं लागेल, अजून थोडी झोप झाली असती तर बरं झालं असतं. म्हणतो का आपण असं झोपायच्या अगोदर?
सकाळी लवकरच उठावं लागेल, लवकरच उठावं लागेल, याच्यातच आपण निगेटिव्ह मनाला तयारी करून देतो. दुसरी गोष्ट, आपण अलार्म लावायचा. अलार्म कशाने लावतो? मोबाईल मध्ये, बरोबर. आणि मोबाईल कुठे ठेवतो? बरोबर. मोबाईल खाली ठेवायचा नाहीये, अलार्म तर ठेवायचंच नाही. मोबाईल मधून ज्या वेळेस काही किरणोत्सर्ग होत असतात, म्हणजे रेडिएशन आपण त्याला म्हणतो, ते त्याच्यातून आपल्या मेंदूवरती आघात करतात आणि मेंदूचे विकार जास्त प्रमाणात होतात. त्याच्यामुळे कोणी पण रात्री झोपताना आपला मोबाईल आपल्या उशाखाली ठेवायचा नाही, बाजूला कुठेतरी टेबलवरती. तेही मोबाईल डाटा, जो काही इंटरनेटचा डाटा असेल तो ऑफ करून झोपायचा आहे, तोही चालू नाही ठेवायचा, म्हणजे अजून जास्त रेडिएशनची आपण त्याच्यामध्ये भर घालतो. आता तुम्ही अलार्म लावलाय. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा काय सांगितलं की पॉझिटिव्ह, मला उद्या सकाळी लवकरच उठायचंय. असं नाही म्हणायचं नाही कंटाळा आलाय, उद्या सकाळी लवकरच उठावं लागेल, मला झोपायचं होतं, हे न म्हणता आपल्याला म्हणायचं उद्या सकाळी लवकर उठायचंच आहे. दुसरी गोष्ट, अलार्म लावलाय. अलार्म आपल्या उशीच्या जवळ ठेवायचा नाही, म्हणजे जरी घड्याळामध्ये लावला किंवा तुमचं छोटं वॉक घड्याळ असतं त्याच्यामध्ये लावलाय किंवा मोबाईल मध्ये लावला, तो आपल्या डोक्याच्या जवळ ठेवायचा नाही, लांब ठेवायचा, जेणेकरून आपल्याला उठून तो बंद करावाच लागणार आहे. आता उठल्यानंतर काय करायचंय? अलार्म तर बंद केलाय, तो झोपून देणार नाही त्याच्या आवाजाने. अलार्म बंद केल्यानंतर अंथरुणाकडे न जाता थेट आपण ब्रश करायला जायचंय. ब्रश करायचंय. ब्रश केल्यानंतर आंघोळ करायची असेल तर आंघोळ करू शकता. ब्रश झाल्यानंतर आपण आपल्याला 1 तास मिळालेला आहे. रोज तुम्ही 5 वाजता 6 वाजता उठायचे, आज 4 वाजता उठले. आता 4 वाजता उठले तर तुम्हाला काहीतरी पाहिजे ना खाद्य, नाही तर तुम्ही स्वस्त बसताल का? ब्रह्ममुहूर्तावरती त्यांनी सांगितलेलं की यावेळेस खूप शांतता असते, एकाग्रता वाढते आणि याच्यामुळे जे काही तुम्ही काम सकाळचं करता ते पूर्ण दिवसभर तुमच्या शरीराची एनर्जी किंवा जे काही शक्ती लागते तुमचं शरीर चालवायला, ते आपल्याला पूर्णपणे देत असतं. आता दात घासून झालेले आहेत, आपण उठलेलं आहे. दात घासल्यानंतर तोंडावरती गार पाणी मारायचंय, त्याच्यामुळे काय होणार आहे? झोप उडणार आहे तुमची. आता येऊयात दुसरी स्टेप त्यांनी सांगितलेली आहे. पहिली स्टेप, सकाळी लवकर उठायची, ब्रह्ममुहूर्तावरती आपण उठणार आहे. उठायचं कोणत्या पद्धतीने ते पाहिलं. आता येऊयात, उठल्यानंतर आपलं 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यायचंय. किती? 1 ग्लास. तुमच्या वयानुसार वेगवेगळं होईल, जे मोठे आहेत त्यांनी किमान 2 ग्लास तरी कोमट पाणी प्यायचंय. याने काय होतं? आयुर्वेदामध्ये याला उषापान म्हणतात. रात्रभर आपल्या शरीरामध्ये जे काही प्रक्रिया झालेली असतील त्याचे विषारी घटक तयार झालेले असतात आणि ते बाहेर काढण्याचं काम हे पाणी करत असतं. आता दुसरी गोष्ट आहे, दुसरा एक फायदा, 2 महत्वाचे फायदे आहेत की विषारी घटक आपल्या शरीरातून बाहेर काढतं. आणि दुसरा फायदा आहे, एखादं झाड आहे त्याला पाणी नाही दिलं तर काय होईल? सुकून जाईल ना. अगोदर सुकेल आणि नंतर ते जळून जाईल. आपल्यात पण काय होतं की आपण रात्री जेवण केल्यानंतर पाणी पित नाही आणि थेट सकाळी उठल्यानंतर कधी पाणी पिईल याचा मेळ नाहीये. पाणी पितो का आपण सकाळी उठल्यानंतर? नाही, चहा पितो अगोदर आणि मग नंतर जेवणाच्या वेळेसच पाण्याची आठवण होते. हा जो कालावधी आहे हा खूप 12 ते 14 तासांचा होतो. तुम्ही विचार करा, संध्याकाळी तुम्ही 8ला किंवा 9ला जेवले आणि दुसऱ्या दिवशी थेट तुम्ही 10 वाजता तुम्ही पाणी पिणार आहे. 12 तास पाणी न पिल्यामुळे आपल्या शरीरातील अवयव हे सुकून जायला लागतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला जांभळी येते. म्हणून सकाळी उठल्या उठल्या जेवढं पाणी जाईल तेवढं पिलं तरीही चालतंय. एखाद्याला म्हणेल मला अर्धा ग्लास जाते, जेवढं जाईल तेवढं सुरुवात करा. 2 ग्लास काय, तुम्हाला जेवढं पचवता येईल किंवा जेवढं घेता येईल तेवढं तुम्ही पाणी घेतलेलं चांगलं आहे. आता हे काम कसं करताय? गाडीमध्ये काय टाकावं लागतंय? डिझेल किंवा पेट्रोल. तसंच आपलं शरीर हे इंजिन आहे, त्याला काय द्यावं लागतंय?
पाणी पण द्यावं लागतंय आणि अन्न पण द्यावं लागतंय. आपण सध्या आता पाण्याचा विचार करतोय. पाणी कधी द्यायचंय? सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर आपण 1 ते 2 ग्लास कोमट पाणी असेल तर अतिउत्तम, नसेल कोमट पाणी तर जे काही पाणी तुम्ही घेता तर ते तुम्ही जेवढं जाईल तेवढं पाणी घ्यायचंय. याच्यामुळे काय होणार आहे की आपलं मेटाबॉलिझम जे म्हणतो, आपल्या शरीरातील चयापचयची क्रिया जी आहे ती चांगल्या पद्धतीने होणार आहे. आता उषा पान घेतले, पुढे काय करायचंय? आता 1 तास आहे ना रोजच्या पेक्षा, याच्यात काय करणार आपण? व्यायाम. अजून काय करू शकता? योगासन, व्यायाम हे व्यायामाचेच प्रकार आहेत. सूर्यनमस्कार म्हणा किंवा जी काही पद्धतीने. सेव्ह लक्षात ठेवायचं इंग्लिश मध्ये. सेव्ह बटन माहितीये ना, आपण मोबाईल सगळेजण वापरतात, मोबाईल मध्ये नंबर सेव्ह कर म्हणतो. सोपं आहे ना सेव्ह कर लक्षात राहणे. सेव्ह. यस म्हणजे सायलेन्स. सायलेन्स म्हणजे शांतता. शांतता म्हणजे काय करायचंय की ज्यावेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलाय त्याच वेळेस ऑलरेडी आजूबाजूला शांतता असते. तुम्ही यावेळेस शांत बसायचे, म्हणजे ध्यान धारणा करायची. ध्यानाला बसायचंय. बरं, ध्यानाला नाही बसता आलं तर फक्त मांडी घालून डोळे मिटून शांत बसायचंय आणि आपण जो काही श्वास घेतो त्याच्यावरती आपण नियंत्रण ठेवायचं किंवा तो ऐकायचा प्रयत्न करायचा. या वेळेमध्ये पहिल्यांदा काय होणार आहे, तुम्हाला खूप प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार आहेत. जे नको आहेत तेही विचार येणार आहेत, चांगले विचार येणार आहेत. कुठले विचार आले त्याला जज करायचंच नाही, त्याच्यावरती विचार करायचाच नाही. जे जसे येत आहेत तसे जाऊन द्यायचे. एक म्हण आहे ना आपल्याकडे, एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही ध्यानाला बसणार आहे, डोळे मिटले की तुमची मेंदू तुम्हाला वेगवेगळे विचार तुमच्या डोक्यामध्ये देणार आहे, त्याचा विचार आपण करणार नाहीये. आता याच्यामध्ये सेवर्स झालं, पुढे काय आहे? व्ही. ए. एस. ए. यस म्हणजे सायलेन्स. आपण ध्यान धारणा करणार आहे. किती मिनिटं? 10 ते 15 मिनिटं किंवा जेवढी जास्त तुम्हाला करता येईल तेवढी करायची आहे. ए म्हणजे अफर्मेशन, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या शरीराला आपण पॉझिटिव्ह सूचना द्यायच्या. आपण बोलतो काय? हे मी करूच शकत नाही, हे माझं कामच नाही, हे करण्यासाठी माझ्याकडे ताकदच नाही. आपण जे बोलतो तेच आपल्या मनावरती बिंबवलं जातं. जे आपलं अंतर्मन आहे ते त्या गोष्टी स्वीकारतं आणि तेच म्हणतं की आपण सक्षम नाही. हेच आपल्या मनावरती रुजवलं जातं. त्याच्याऐवजी आपण काय म्हणायचंय? पॉझिटिव्ह विचार करायचे. हे मी करणारच आहे, मी हे करू शकतोच, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता जर का तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग वाढवायची असेल तर अजून एक सोपा उपाय आहे. तुम्ही सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभे राहायचे. आरसा आहे आपल्या घरी, आरशासमोर उभा राहायचे. आरशामध्ये स्वतःला स्वतःच्या डोळ्यामध्ये घालून पाहायचे. काय करायचंय? स्वतःच्याच डोळ्यामध्ये आपण आरशामध्ये स्वतःला पाहायचंय आणि स्वतःशीच बोलायचंय. काय बोलायचंय? मी शक्तिशाली आहे, मी सामर्थ्यवान आहे, विजय हा माझाच मार्ग आहे, मी यशस्वीच होणार. हे पॉझिटिव्ह वाक्य आपण स्वतःच्याच बरोबर समोर थांबून बोललं तर आपला आत्मविश्वास हा वाढतो. कारण आपण नकारात्मक एनर्जी घेऊन आपली निगेटिव्हिटी इतकी झालेली असते की नाही, हे काम माझ्याच्याने होणार नाही, मी हे करणारच नाही. आपण आपला आत्मविश्वास डळमळतो. जसं मी रिअर व्ह्यू सिंड्रोम मध्ये सांगितलं होतं की आपण काय करतो, भविष्य काळाचा विचार करतो, भूतकाळात जाऊन विचार करतो की हे काम माझ्याच्याने नाही झालं ना, आताही नाही होणार. तर ते निगेटिव्ह थिंकिंग, जो नकारात्मक विचार आहे तो बदलण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. व्ही आहे व्हिज्युअलायझेशन, कल्पना चित्र. कल्पना चित्र म्हणजे काय?
आपण एखादी कल्पना करतो, स्वप्न पाहतो, तेच आपण सकाळी 10 मिनिटं डोळे बंद करायचे, शांत ठेवायचं मन, आणि आपलं जे ध्येय आहे ते आपण साध्य केलंय असं आपण आपण डोळे मिटूनच स्वप्न पाहायचे जागृतपणे. ऑलिम्पिक मधले जेवढे खेळाडू आहेत ते सगळे या व्हिज्युअलायझेशनचा उपयोग करतात डेली. ऑलिम्पिक मध्ये रेस असेल, रनिंग असेल, स्विमिंग असेल, कुठली स्पर्धा असते ऑलिम्पिक मधली, आपण पळण्याची स्पर्धा पाहूयात 100 मीटर. हे ऑलिम्पिकचे प्रत्येक खेळाडू सकाळी 10 ते 15 मिनिटं डोळे बंद करून शांतपणे ते पूर्ण रेस सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अनुभवतात. मी ह्या नंबरला उभा आहे, मी ही जर्सी घातलेली आहे, मी इतक्या स्पीडने पळत आहे, माझ्या आजूबाजूला जी काय कोणी व्यक्ती आहे, कॉम्पिटिटर असेल त्यांचा, तो माझ्या शेजारीच आहे, मी त्याला ह्या स्टेपला म्हणजे 50 मीटर झाल्यानंतर मी त्याला मागं टाकलेलं आहे, मी आता 2 नंबरला आहे, आता 1 नंबरला आहे, आणि मी ही स्पर्धा जिंकलेली आहे. याने काय होतं की मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मनही आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त करत राहते. मनाला खरी गोष्ट काय आणि आपण काय कल्पना केली यातला फरक कळत नाही. त्याच्यामुळे आपण मनाला तयार करायचं की मी अजिंक्य आहे आणि मी ही गोष्ट करणारच आहे. आता ई वरती येतोय सेव्ह मधला. एस म्हणजे सायलन्स, ए म्हणजे अफर्मेशन, पी म्हणजे व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पनाचित्र पाहिलेले, ई म्हणजे एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. व्यायाम कसा करायचा आहे? जोपर्यंत तुम्हाला घाम येत नाही. आपण व्यायाम करतो चालण्याचा. कसा करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुलं असतील तर हेडफोन कानात, प्रौढ असतील तर मोबाईल वरती गाणे काही ना काहीतरी लावून आपला व्यायाम चालू असतो. बरोबर. व्यायाम करताना आपल्याला काहीही नकोय. आपण जो काय व्यायाम करतो त्याच्याशी एकाग्र होऊन व्यायाम करायचा आहे, जेणेकरून आपल्या शरीरातला घाम निघाला पाहिजे. घाम निघाला म्हणजे काय होणार आहे? आपल्याला शरीराला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते. घाम निघालाय व्यायाम करताना म्हणजे आपल्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार झाली आणि या ऊर्जेचं रूपांतर आपण मेंदूला कार्यक्षम बनवण्यासाठी तयार करत असतो. आता किती जण व्यायाम करतात? सगळेजण. कोणता व्यायाम करतात? योगासन. इथे नाही, घरी विचारतोय. इथे तर तुम्ही 15 दिवस करणारच आहे, पण घरी गेल्यानंतर किती जण करताय? कोणता व्यायाम करता? कोणता व्यायाम करतात? कोणताच नाही. सायकलिंग. व्यायाम कुठलाही करा, परंतु एक लक्षात ठेवायचे की ते व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीरातून घाम हा निघालाच पाहिजे. याच्यामुळे काय होणार आहे की जी एनर्जी तयार झालेली आहे ती दिवसभर तुमचं काम करण्यासाठी तयारीला लागणार आहे. आर म्हणजे रीडिंग, वाचन. वाचन किती जण करतात आणि काय वाचतात याच्यावर अवलंबून आहे. वाचन म्हणजे न्यूजपेपर वाचणे नव्हे. काय वाचतात? काय वाचन करतात? शिवाजी चव्हाण, शिवाजी सावंत, अजून काय? कुठली प्रेरणादायी पुस्तकं आपल्याला 10 पानं वाचायचे रोज. किती? 10 पानं रोज वाचले तर तुम्ही महिन्याला किती पुस्तकं वाचता? रोज 10 पानं वाचायचे. किती होतील? महिन्याला अर्ध होईल. आता ते डिपेंड करतं की पुस्तकाची पानं किती आहेत. शक्यतो जेवढी प्रेरणादायी पुस्तक आहे ते 300 ते 350 पानाचेच असतात. म्हणजे महिन्याला किमान एक तरी पुस्तक आपण वाचू शकतो. वर्षभरात किती होतील?
12 पुस्तकांचं ज्ञान जर का तुमच्या डोक्यात गेलं, वेगवेगळे विचार जर का गेले, तर तुमचं पर्सनॅलिटी जे म्हणतो, व्यक्तिमत्व जे म्हणतो, ते किती सुधारेल. आपण वाचन करत नाही. वाचन कोणतं करतो? अभ्यासातलं करतो. आपण जे कुठले सांगितले, तर प्रेरणादायी पुस्तके कुठलेही असतील तर रोजचे किमान 10 पानं वाचायचे. जास्तीत जास्त तुम्ही कुठलेही वाचू शकतात. आता प्रेरणादायी पुस्तक असतील तर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एकमेकांचे आपण शेअरही करू शकतो, किंवा तुमच्या गावात ग्रंथालय असतील तर त्या ग्रंथालयामध्येही उपलब्ध असतात. तर कुठलीही प्रेरणादायी पुस्तकं घ्या. आपल्याला 10 पानं रोजची वाचायची सवय करायची आहे. आता दुसरं आहे यस, सेवर्स म्हणत होतो ना आपण. यस म्हणजे सायलेंट, शांतता राखलेली आहे. ए म्हणजे अफर्मेशन, स्वतःशी आपण पॉझिटिव्ह बोलणारे. पी म्हणजे व्हिज्युअलायझेशन, आपण कल्पनाचित्र करणारे. जे आपण ध्येय साध्य केले त्याचं आपण कल्पनाचित्र केलेलं आहे. ई म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम करायचा आहे. जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत आपण व्यायाम करत राहणार आहे. आर म्हणजे रीडिंग, वाचन करायचंय. आणि ई म्हणजे एस म्हणजे आता शेवटचं स्क्रबिंग. स्क्रबिंग म्हणजे लिहिणे. लिहिण्याची किती जणांना सवय आहे? काय लिहिताय? काय लिहिता? गृहपाठ, हा, शुद्ध लेखन, ग्रहपाठ. इथं लिखाण म्हणजे शुद्ध लेखन किंवा ते नाहीये. तुमचे अनुभव लिहायचे स्वतःच्या डायरीमध्ये. तुम्ही आज दिवसभरामध्ये किती जणांना भेटला, त्या व्यक्तीचे काय गुण तुम्हाला आत्मसात करूशी वाटले, किंवा एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता आली तर कृतज्ञताही आपण व्यक्त करू शकतो. तुमचे अनुभव, काही प्रसंग तुमच्याकडे घडलेला असेल तर तुम्ही लिहू शकता. याचा फायदा काय होतो? आता तुम्ही त्या दुःखाच्या प्रसंगातून जात आहेत म्हणून तुम्ही ते लिहितात. ज्यावेळेस तुम्ही चांगल्या मनस्थितीत येतात आणि तुम्ही ती डायरी उघडली तर आपल्याला लक्षात येतं की आपण काय चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते. तर सेवर्स तुम्हाला समजले. काय करायचं? सकाळी मोबाईल घ्यायचा, मोबाईल मध्ये स्क्रोलिंग करत मल्टीमीडिया, सोशल मीडियावरती पाहत बसायचं. मोबाईल घेऊन काय करतो? सकाळी आपल्याला कधी उठायचंय? 8 वाजता. 4 का 5? उठून काय करायचं? 2 ग्लास पाणी प्यायचंय. अजून ब्रश करून पाणी प्यायचंय. बरं, ठीक आहे. अजून व्यायाम करायचा आहे. प्रत्येक जर का ही गोष्ट आपण 6 स्टेप्स पाहिल्या तर प्रत्येकाला 10 मिनिटं दिले तर किती होत आहेत? 60 मिनिटं, 1 तास. तुमचा 1 तास जो मी सकाळी लवकर उठायला सांगितलाय तो असा आपण व्यक्तिमत्व विकासावरती घालू शकतो. प्रत्येक जण काय करतो? सकाळी उठला की मोबाईलवरती, सोशल मीडियावरती जगाचा नाही तो भार आपल्या डोक्यावरती घेतो. त्याचा भार डोक्यात घेऊन, ते विचार घेऊन आपल्याला काय सुधारणार आहे का? आपण आपल्या दिवसाची सुरुवातच खराब करून घेतो. त्याच्यामुळे सोशल मीडियाकडे न जाता आपण ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर उषापान करणार आहोत. उषापान केल्यानंतर सेवन जसं सांगितलेलं आहे, सायलेन्स, ध्यान धारणा धरायची आपल्याला. नंतर आहे अफर्मेशन, स्वतःच्या आरशासमोर स्वतःच्याच डोळ्यामध्ये डोळे घालून आपण स्वतःशी आपला आत्मविश्वास वाढवणार आहोत. व्हिज्युअलायझेशन, कल्पनाचित्र करणार आहोत. आपण कुठलं ध्येय साध्य केलेलं आहे त्या ध्येयाचं आपण कल्पनाचित्र करून आपण मनाला प्रवृत्त करणार आहोत की मी हे ध्येय साध्यच करणार आहे. व्यायाम करणार आहोत. किती मिनिटं करायचं आहे? जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यायाम करायचा आहे. रीडिंग, वाचन करायचं. कमीत कमी 10 पानं त्या पुस्तकाची आपण वाचली पाहिजेत. कुठलीही प्रेरणादायी पुस्तक असतील किंवा तुम्ही भगवद्गीता घेऊ शकतात, ज्ञानेश्वरी घेऊ शकतात, कुठले आध्यात्मिकचे घेऊ शकतात, परंतु ते 10 पानं रोजचे वाचन झालं पाहिजे. त्याच्यानंतर सांगितलं की लिहिणे,
लिहिण्यामध्ये काय सांगितले की जे काही तुम्ही दिवसभरामध्ये काही अनुभव आलेले असतील, काही गुण एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्याला कृतज्ञता व्यक्त करू वाटली तर ते प्रसंग आपण 10 मिनिटं लिहू शकतात. 5 ओळी होतील, त्याचे 10 ओळी होतील, जेवढे तुम्हाला लिहिता येतील असं 1 तासाचा आपला सकाळी उठल्याचा प्रयोग झालेला आहे. याने काय होणार आहे, तुमचं अंतर्मन हे शुद्ध होणार आहे. अंतर्मन शुद्ध झाले की तुमचं शरीर हे तंदुरुस्त राहणार आहे. आता येऊयात, आपल्याला शरीराचं गरज आहे दुसरी अन्नाची. जसा आहार तसा विचार. जगण्यासाठी खायचंय का जेवणासाठी खायचंय? जगण्यासाठी खायचंय तर आपल्याला सात्विक आहार असणं आवश्यक आहे. आता संतुलित आहारामध्ये फळे भाज्ये पालेभाज्या खाऊ शकतो, मोसमी फळे खाऊ शकतो, कडधान्य खाऊ शकतो. काय खायचं नाहीये? मॅगी खायची, वडापाव खायचा, जंक फूड कुठल्या प्रकारचे असतील तर ते आपण खायचे नाही. याच्याने आपण निरोगी शरीर ठेवू शकतो. आता दुसरी गोष्ट सांगायची तुम्हाला की प्रत्येक जण वजन, आजकालच्या जीवनामध्ये प्रत्येक जण वजन कमी करायचे खूप मागे पडलेलं आहे. वजन कमी करायच्या नादात काय करतो आपण, शरीराचं खूप सारं नुकसान करून ठेवतो. तुम्हाला एखादा आजार झाला तर शरीराची जी हानी झालेली ती भरून निघत नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर रस्ता खराब झाल्यानंतर आपण काय करतो, खड्डा पडला तर काय करतो, पॅचिंग करतो ना, पॅच मारल्यागत म्हणतो, त्याच्यात माती किंवा खडी टाकून तो सरळ करायचा प्रयत्न करतो. परंतु तो जाणून येतोच ना, इथं पहिला खड्डा होताच, इथं पॅचिंग केलेलंच आहे. तसंच शरीराचं आहे, एकदा का डॅमेज झालं ते कुठल्याही कारणास्तव भरून येत नाही. उदाहरण अजून तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्हाला एखादी जखम कुठल्या शरीरावरती झालेली असेल तर त्या जखमेचे वन तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. तसंच आतमध्ये पण हे बाहेरून आपल्याला दिसते म्हणून कळते, तसंच आतून पण हे शरीर जर का आपण एकदा गमावलं तर परत कितीही पैसा असला, काही असलं तरी आपण ते मिळवू शकत नाही. आता वजन कमी करायच्या नादामध्ये सध्या लोक खूप काही प्रयोग करतायत. दोनच तुम्हाला साधे आणि सोपे पर्याय सांगतो. पहिला आहे, तुम्ही संध्याकाळी किती वाजता जेवता? 8-9 आणि परत सकाळी किती वाजता जेवण करता? 8. संध्याकाळचं जेवण ते सकाळचं न्याहारी याच्यामध्ये कमीत कमी 14 तासाचं अंतर ठेवा. किती? रात्रीचं जेवण ते सकाळची न्याहारी, जे काही तुम्ही सकाळचं अन्न घेणार आहे याच्यामध्ये 14 तासाचं अंतर ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर का सकाळी 8 वाजता जेवायची सवय असेल तर रात्री किती वाजता जेवलं पाहिजे? किती वाजता? 6. म्हणजे आपण ठरवायचं की आपल्याला सकाळी किती वाजता जेवायला लागतं, त्याच्यानुसार रात्रीचं जेवण घ्यायचं आहे. आता दुसरा एक सिंपल पर्याय आहे, जेवणाच्या ताटामध्ये आल्यानंतर पांढरे पदार्थ जेवढे शक्य होईल तेवढे वर्ज्य करायचे. जेवढे वर्ज्य करू शकता तेवढे करायचे. आता तुमच्या जेवणामध्ये रोज येणारे पांढरे पदार्थ सांगा. भात, अजून दूध, अजून बटाटा, अजून तूप पांढरं नसतं, पिवळसर आहे. केळी बाहेरून पिवळे, आतून पांढरे. आपण रोज खातो का? मी काय सांगितलंय की रोज खाणारे, आपण रोज खाणारे पदार्थ पांढरे कोणते? दूध आहे, भात आहे, दही, अजून लस्सी, खीर. रोज खाता? अरे वा. आईस्क्रीम रोज खाता का? इथं नाही, घरी विचारलंय मी. बर ठीक आहे, कळालं. तर तुमच्या ताटामध्ये जे काही पांढरे पदार्थ येतात तेवढे जेवढे वर्ज्य करता येईल तेवढे तुम्ही करा. तुमचं वजन ऑटोमॅटिक कंट्रोल मध्ये येईल.
ज्वारी सुद्धा, ज्वारी ज्वारी ते पण वर्ष. पांढरे पदार्थ सिंपल ट्रिक आहे फक्त. जेवढे पांढरे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे. कार्बोहायड्रेटने काय होतंय, फक्त तुम्ही एक गोष्ट, भात जरी कमी केलं तरी 1 महिन्यानंतर तुमचं वजन तुम्हालाच कमी वाटेल. दुसरे, एकादशीला आपण साबुदाणा, पांढराच पदार्थ. बघा तुम्ही आठवा आता कुठले पांढरे पदार्थ आहेत ते खायचे का नाही तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, वजन, ठीक आहे आता कळालं. तुम्ही ठरवा आता तुम्हाला कोणते खायचे कोणते नाही. ते मी फोर्स करणार नाही, हेच खान ते खाऊ नका. जेवढे टाळणे शक्य असतील तेवढे टाळा. तुम्ही जर का केरळमध्येच गेलात किंवा कोकणात गेलात तर काय मिळणार आहे, भातच मिळणार आहे. तिथं नाही लागले खावाच लागणार आहे. तिथं टाळू शकणार आहे का? जिथे आपल्याला टाळू शकतो आपण तिथे ते पदार्थ टाळायचे आहेत. तिसरी गोष्ट आहे की आपण वजन कमी करायच्या नादात तूप खात नाही. वजन कमी करायच्या नादामध्ये तूप खात नाही. मेंदूला चालना देण्यासाठी फॅट खूप गरजेचं आहे. परत विज्ञानामध्ये हेच सांगितलं की रोज 1 चमचा तरी तूप तुम्ही खाल्लं पाहिजे. त्याने तुमचं वजन वाढणार नाही. हे चुकीचा संदेश आपण घेतलेला आहे की ज्यावेळेस आपल्याला वजन कमी करायचंय तर जेवढे फॅट किंवा चरबीयुक्त पदार्थ आहे ते आपण खात नाही. परंतु मेंदूला आवश्यक आहे तूप वगळायचं आहे आणि तूप आपण रोज कमीत कमी 1 चमचा तरी आपण आपल्या आहारामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये किंवा पोळीवरती लावून किंवा भाकरीवरती लावूनही खाऊ शकता. आता मल्टीमीडियामुळे काय झालेलं आहे आपल्याला, ताणतणाव वाढलाय, मानसिक आरोग्य ढासळलेले. आपली ईर्ष्या काय असते, माझं स्टेटस किती लोकांनी पाहिलं, त्याने लाईकच का नाही केलं, बरोबर आहे ना, किंवा मला फॉलोच का नाही केलं. एक उदाहरण द्यायचं तुम्हाला. मागच्याच आठवड्यामध्ये एक पेशंट आला होता आमच्याकडे, खूप रेस्टलेस, अस्वस्थ. त्याला विचारलं, बाबा सगळे विचारपूस झाले, तू एवढा अस्वस्थ का बाबा, तू मला काय होते माहिती नाही. शेवटी त्याने हळूच सांगितलं, रोज सकाळी मी सोशल मीडियावरती एखादी पोस्ट टाकली तर एक 10 ते 15 मिनिटं माझे 50 ते 60 व्ह्युअर्स असतात आणि 15 ते 20 लोकांची कमेंट असते. पण आज सकाळपासून काही मला कोणी व्ह्युअर पण नाही दिसणार आणि कमेंट पण येईना, म्हणून मी रेस्टलेस झालो. ठीक आहे, त्याला काही सांगितलं, गोळ्या दिल्या आणि हळूच म्हणलं तुझा मोबाईल दाखव. त्याचा मोबाईल डाटाच नव्हता चालू. त्याच्यामुळे काय झालं, त्याची पोस्ट सोशल मीडियावरती गेलीच नाही. आपण किती रेस्टलेस होतो. थोड्या वेळ तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही सुद्धा चलबिचल होतात. कुठे गेला असेल, जीव की प्राण झालेला आहे. परंतु सगळ्यात घातक शस्त्र आहे ते. जेवढा उपयोग आहे तेवढाच करा, इतर वेळेस त्याला बंद करून ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आपण काय करणार आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर मोबाईल पाहणार आहे, सोशल मीडियावरचा ताण आपल्या डोक्यात शिरून घेणार आहे, बरोबर ना? घ्यायचंय का? आता आजाराबद्दल ही 3 स्टेप सांगितले. जेव्हा कुठलीही सवय तुम्ही लागणार आहे त्याला 30 दिवस लागतात. पहिले 10 दिवस कसे असतात, असह्य असतात. असह्य म्हणजे काय ते तुम्ही करू शकता का? तुम्हाला वाटतं हे का बाबा माझ्यावरती बोझ झालेला आहे. 10 ते 11व्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ वाटतं थोडस. नाही ती गोष्ट कधीतरी असं मनात विचार येतो की ती केलीच पाहिजे. आणि 20 ते 30 दिवसानंतर तुम्हाला ती तुमची सवय लागायला सुरुवात होती. आणि कुठलीही आपण
आहाराचा विषय असो किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत असो किंवा तुम्हाला जे काय आता आपण सेवर सांगितलेले आहेत ह्या गोष्टी करण्यासाठी पहिले 20 दिवस तुम्हाला खूप असह्य होणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाणार आहेत. आता अध्यात्मक आणि सच्चिदानंद स्वामींचं योग आणि अध्यात्म एक पुस्तक आहे आणि काही शास्त्रज्ञांनी पण आपल्याकडे संशोधन करून असं सांगितलेलं आहे की ज्यांना 3 प्रकारचे आजार आहेत तर त्यांनी ज्ञानेश्वरीतले काही अध्याय वाचले तर ते त्यांना प्रेरणादायी ठरतात. आता ज्यांना डोळ्याचे किंवा कानाचे विकार आहेत त्यांनी काय करायचंय? ज्ञानेश्वरी सगळ्यांना पाठ असेल, अध्यायी माहिती असतील. 4थ्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या म्हणायच्या. ज्यांना मणक्याचे विकार आहेत त्यांनी 12व्या अध्यायातील 5 ओव्या म्हणायच्या. त्या कशा म्हणायच्या? एकदम ताठ, पाठीचा कणा एकदम ताठ ठेवायचा आहे. पद्मासन मध्ये बसलं तर अतिउत्तम, नसेल तरी मांडी घालून पाठीचा मणका ताठ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण मन एक शांत ठेवायचंय. दिवसातून 2 वेळेस आपण 11 वेळेस या ओव्यांचं पठण करायचंय. किती वेळेस? 11 वेळेस. पण त्याच्यात एक अट अशी आहे, 1.5 ओवी एका श्वासात झाली पाहिजे. 1.5 ओवी एका श्वासात झाली पाहिजे. गुरुवर्य तुम्हाला सांगतील त्या कशा पद्धतीने म्हणायचं. कमीत कमी तुम्ही 4था, 12वा आणि 13व्या अध्यायातील या ओव्यांचं जरी पठण सुरू केलं आणि सकाळ संध्याकाळ तुम्ही किमान 11 वेळेस, जास्तीत जास्त तुम्ही किती वेळेस त्याचं पठण करू शकतात. परंतु याचा रिझल्ट यायला तुम्हाला 30 दिवसानंतर त्याची अनुभूती येणार आहे. तुम्ही आज जर का पठण केलं 11 वेळेस म्हणले उद्यापासून हे काहीच नाही उपयोग, तर त्याचा जो काही उपयोग दिसायला सुरुवात होणार आहे तो 30व्या दिवसानंतर होणार आहे. तुमची चलबिचल खूप झालेली दिसते. कुठल्या ओव्या सांगितल्या होत्या? कशासाठी माहिती आहे तुम्हाला? म्हणून दाखव. बरं, तुमच्या सकाळच्या पठणच्या वेळेस गुरुवर्य तुमच्याकडून म्हणून घेतील. रोज 18 वेळेस किमान म्हणायच्या. जास्तीत जास्त तुम्ही किती वेळेस म्हणू शकता? कशी म्हणायची? ताट बसायचंय, मनका तुमचा पूर्ण ताट असला पाहिजे. एका श्वासामध्ये 1.5 ओवी संपायला पाहिजे. म्हणजेच तुम्हाला सुरुवात करताना एक खोल श्वास घ्यायची. जेव्हा तुम्ही खोल श्वास घेतात, घेऊन बघा कसं होते मणक्याला. मणक्याला काही ताण जाणवतोय आणि ती 1.5 ओवी म्हणायची आपल्याला एका श्वासामध्ये. उद्या सकाळी गुरुवर्य घेतील तुमच्याकडून पठण करून. ते जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला सात्विक आहाराबद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे. काय खायचं नाही ते सांगितलेलं आहे. कुठलाही आजार असेल तर तो अंगावरती काढायचा नाहीये. आता आहाराबरोबर येते ते स्वच्छता. स्वच्छता कशी पाहिजे? स्वच्छता 3 ठिकाणी येते. घरातील स्वच्छता, परिसर स्वच्छता, कारण आजूबाजूच्या परिसरातूनच रोगराईला जास्त आमंत्रण येतं, आणि स्वतःची स्वच्छता. आता तुम्ही सांगा, लग्नाच्या ठिकाणी गेलात, जेवण करायला सांगितलं, किती जण हात धुतात? खरं सांगायचं, खरं सांगायचं. जेवायच्या अगोदर आपण हातच धुत नाही. चांगली गोष्ट आहे. मग
जे कोणी धुत नसतील तर कुठलंही जेवण आपण खाद्यपदार्थ खाणार आहोत त्याच्या अगोदर हात साबणाने स्वच्छ धुवायचे आहेत. आपण शक्यतो जेवण झाल्यानंतर हात धुवायला जातो आणि त्याच्या अगोदर काय काय विधी केलेले असतील ते विचार करायचा नाही. स्वच्छतेचे एक नियम पाळायचे तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत की जे आपण कमी करत चाललो आहे. पूर्वी स्वच्छता नव्हती म्हणून रोगराई जास्त आजारी पडायचे. परत आपण स्वच्छतेकडे आलो आणि आता परत अस्वच्छतेकडे चाललेलो आहोत. तिसरी गोष्ट आहे की आपण सगळे पाश्चात्य देशातील संस्कृतीचा अनुकरण करायला लागलेलो आहोत. आता पाश्चात्य संस्कृतीमध्ये काय अनुकरण आहे? ब्रेकफास्ट होतं का आपल्याकडे? ब्रेकफास्ट प्रकारच नव्हता. ब्रेकफास्ट स्नॅक्स हा प्रकारच नव्हता आपल्याकडे. फक्त सकाळची डायरेक्ट न्याहारी, न्याहारीला आपण डायरेक्ट 1 ते 2 भाकरी खात होतो. आता खातो का? ब्रेकफास्ट पाहिजे. काय पाहिजे? पोहे पाहिजे. पोहे कसं आहे? पांढरा कलर. परत शिरा पाहिजे, पांढराच कलर. तर हे पदार्थ तुम्ही तुमचे ठरवायचे कसे करायचे. वजन कमी करायला अजून एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं. तिसरा पर्याय एक आहे, तुम्हाला जमला तर करा पण अशक्य आहे तुमच्यासाठी, चहा आणि कॉफीचं वर्जन. चहा हे पेयच आपलं नाहीये, इंग्रजांच्या काळातलं आहे. पूर्वी आपले लोक खूप खायचे. त्यांना लक्षात आलं की हे लोक खूप खायला लागले तर हे काय, भारताचे शेतीप्रधान देश होता. शेतीतलं सगळं उत्पन्न हे जर का खाण्यावरतीच घालायला लागले तर आपण यांच्यातून पैसा काहीच कमवू शकणार नाही. म्हणून त्यांनी चहा नावाचं पेय आणून दिलं आणि त्याला नाव दिलं की अमृतासारखं आहे, म्हणून आपण त्याला अमृततुल्य म्हणतो. पण सगळ्यात घातक पदार्थ आहे. याच्याने काय होतं, संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की चहा किंवा कॉफी पिल्याने तुमचं शरीरातलं आयर्नचं प्रमाण कमी होतं. आयर्न कशासाठी आवश्यक असतं? तर रक्तवाढीसाठी आयर्न आवश्यक असतं. आणि म्हणून तुम्ही सर्वजण जर का तुमचं रक्त तपासलं, HB तपासलं तर ते 10च्या खाली येतं. आपल्याला पुरुषांमध्ये 14च्या पुढे HB पाहिजे आणि महिलांमध्ये 12 ते 14, किमान 12 तरी पाहिजे. तुम्ही तुमचं स्वतःचं HB चेक करा आणि पहा किती आहे. एकमेव पर्याय फक्त चहा किंवा कॉफी. ते जर का तुम्हाला कमी करता आलं तर तुमचं आयर्नचं ऍब्झॉर्प्शन हे वाढतं. आता जेवताना काय करायचंय आपल्याला? काय करतो आपण? असंच जेवण चालतं ना, किंवा टीव्ही पाहून? एक लक्षात ठेवा, मेंदू एका वेळेस फक्त एकच काम उत्तमरित्या करू शकतो. आपण प्रत्येक वेळेस जेवणासाठी जे काय तुम्ही जेवण करता ते पचन होणं महत्वाचं आहे. पचन होण्यासाठी लाळ महत्वाची असते आणि आपण मेंदूला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट करतो आणि लाळ ही तयारच होत नाही. आपण जेवताना बघा कोरडा घास लागतो, पहिला लागत नव्हता, कारण ज्यावेळेस ते लाळेचं मिश्रण तुमच्या अन्नामध्ये जातं तो कोरडा घास होत नाही आणि तुमचं 70 ते 80% पचन हे त्या लाळेमुळे तोंडामध्येच होतं. म्हणून एक म्हण होती, एक घास 32 वेळा चावा. ते त्याच्यासाठीच होतं की जेवढ्या प्रमाणात तुम्ही लाळेचं संपर्कात तुमचं तो अन्न पदार्थ राहील तेवढं पचन लवकर होईल. परंतु काय झालंय, आपण मल्टीटास्किंग सुरू केलंय. मल्टीटास्किंगमुळे काय झालेलं आहे, शरीराला जे घटकाने काम करायला पाहिजे ते घटकाचं कामच आपण मेंदूला करून देत नाही. मेंदूचं काम काय? जेवण करताना लाळ तयार करणे, तेच आपण विसरून द्यायला लागलोय. आपण त्याच्याऐवजी समोर मल्टीमीडिया म्हणजे टीव्ही असेल किंवा काहीतरी टीव्ही वरती सीन चालू असेल किंवा नसेल काय तर मोबाईल वरती बघत बघत आपण जेवण करतो. ही एक सवय मोडा. दुसरी गोष्ट, जे काही ताट आलेले त्याला पूर्ण आनंदाने स्वीकारायचं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पण आपण काय करतो, नकारात्मक ऊर्जा त्याच्यावरती टाकतो.
नकारात्मक ऊर्जा काय टाकतो? मीठच कमी आहे, नाव द्या. तिखटच लय झालं, चवच नाही, बेचवच बनवलंय. याने काय होतं की तेच सगळं त्या अन्नाच्या गुणधर्मामध्ये उतरून आपण त्याचं सेवन करतो. म्हणून तृप्त मनाने, म्हणून आपण वदन कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते सुखाचे. कसं बसायचं त्यांनी? यज्ञासारखं. जाणी जे यज्ञ कर्म आहे ना, यज्ञाला आपण कसं बसतो? ताट बसतो ना, तसंच. आणि यज्ञाच्या वेळेस आपण काय करतो? नकारात्मक विचार करतो का? सर्व काही चांगलं होऊ दे अशीच प्रार्थना करून आपण यज्ञ समर्पित करतो. तसंच जो पोटाचा जठराग्नी आहे तो एक प्रकारचा यज्ञ आहे. त्या यज्ञाला आहुती द्यायची तर कशाची द्यायची? जे काही आपण अन्न ग्रहण करणार आहोत त्याची आपण आहुती तो जठराग्नी शांत होण्यासाठी देत असतो. तर त्याला वंदन करून आपण त्याचं अन्न हे सेवन केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहतं. त्याच्यातून जे काही पोषण द्रव्य येणार आहे ते चांगले राहतात. तर आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला एवढं खूप झालं. तर तुम्हाला अजून बोलायचं असेल तर खूप होईल, पण तुमची चलबिचल खूप व्हायला लागली, त्याच्यावरून जाणवायला लागले. तर शेवटी एकच तुम्हाला प्रश्न आहे, मी जे काय सांगितलं थोडक्यातच 6 सवयी सांगितलेल्या आहेत, त्या जरी तुम्ही सुरुवात केली तर त्याने तुमचं आरोग्य हे चांगलं होणार आहे. तुमचं ध्येय जे असेल, कारण पैसा हा कमवावाच लागणार आहे, ते कमवण्यासाठी आपल्याला काहीतरी ध्येय असणं आवश्यक आहे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी या जर का सवयी केल्या तर तुमचं आरोग्य निश्चितच सुदृढ राहणार आहे. तर मी जे आता तुम्हाला सवयी सांगितल्या होत्या सकाळच्या, त्यापैकी उद्या सकाळची कोणती करणार आहे? उठवतच असतील गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर. घरी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती सवय राहणं आवश्यक आहे. तुम्ही ठरवायचंय की घड्याळ ज्यावेळेस तुम्ही अलार्म लावलाय त्याला स्नूज म्हणतो आपण. स्नूज ऐकला असेल ना मोबाईल वर, येतो स्नूज फॉर 10 मिनिट्स 15 मिनिट्स. स्नूज करून झोपायचंय का ताडकन उठून तुम्ही तुमच्या यश प्राप्तीच्या मार्गावरती जायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला जे काही क्रिया सांगितलेल्या आहेत त्या करणं आवश्यक आहे. शरीर तंदुरुस्त ठेवायचंय. आपण सध्याच्या घडीला काय करतोय? पैसा कमवायच्या नादामध्ये शरीर घालवतोय आणि नंतर शरीर नीट करण्यासाठी जेवढे पैसे साचवले तेवढे सर्व परत घालून टाकतो, जे येऊन शून्य. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस आपण आपल्या शरीराची काळजी घेत जायचं आहे. कुठलाही आजार व्हायच्या अगोदर तुम्हाला शरीर प्रत्येक वेळेस एक पूर्ण सूचना देत असतं. ती पूर्ण सूचना ओळखायला शिका, तरच तुम्ही तंदुरुस्त राहू शकाल. त्याच्यासाठी तंदुरुस्तच राहायचं असेल तर व्यायाम करणं गरजेचं आहे. जे तुम्हाला सेवर्स सांगितलेले त्याचं तुम्ही अंमलात आणा, तर त्याच्यावरनं निश्चितच तुम्हाला प्रेरणादायी आणि लाभदायी आरोग्य हे निश्चितच होईल. शेवटी तुम्हा सर्वांचं चांगलं सुदृढ आरोग्य राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार आणि तुम्ही सर्व श्रोत्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो.